आणि मुंबईतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांची कार आता दादरमध्ये जयंती ठाकरे देशपांडे यांच्या घराजवळ पोहोचलेली आहे। तर त्यांच्या चुलत बहीण म्हणजेच राज ठाकरे यांच्या सख्या बहीण आहेत आणि पुन्हा एकदा आता बंधूंची भेट बहिणीच्या घरी होणार आहे। आज भाऊबीजेचं निमित्त आहे आणि दिवाळी सणानिमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबीय एकत्रित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघेही आता जयंती यांच्या घरी पोहोचलेले आहेत भाऊबीजेच्या सणासाठी। राजकारणातलं एक मोठं घराणं म्हणून खरं तर ठाकरेंच्या या घराण्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे प्रत्येक नातेसंबंध आणि घडत असलेल्या सगळ्या घडामोडीवर संपूर्ण राज्याचं सुद्धा लक्ष असतं। उद्धव ठाकरे त्यांच्या कारमधून आता उतरलेले आहेत आणि जयंती यांच्या घरी ते पोहोचतात। अनेक वर्षांनंतर सहज होत असलेल्या या सगळ्या भेटीगाठी आहेत। सहजता या भेटींमध्ये दिसून येते। खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये नातेसंबंधांमध्ये सुद्धा तणाव निर्माण झालेला होता आणि म्हणूनच ठाकरे बंधू एकत्रित येणं ही केवळ एक राजकीय घडामोड नाही तर एक वेगळ्या दृष्टीने सुद्धा या घडामोडीकडे पाहिलं जात होतं। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी ठाकरे बंधूंच्या सातत्यानं भेटी वाढलेल्या आहेत। निमित्त जरी वेगवेगळे असले तरी त्याच्यामागे अनेक राजकीय अर्थ सुद्धा दडलेले असल्यामुळे वेगळ्या कारणांनी खरं तर या भेटींकडे पाहिलं जात आहे। आपण पाहतोय या दृश्यांमध्ये रश्मी ठाकरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे राज ठाकरे तसेच त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सुद्धा आलेले आहेत। आज भाऊबीजेचा सण आहे। भाऊ बहिणीच्या घरी जातात आणि औक्षण करून घेतात। त्याचप्रमाणे ओवाळणी बहिणीला दिली जाते। महाराष्ट्राच्या या संस्कृतीचं दर्शन आज सणानिमित्तानं ठाकरेंच्या परिवारामध्ये सुद्धा दिसतंय। तर 5 जुलैला मराठीच्या मुद्द्यावर दोघे विजय मेळाव्यामध्ये एकत्रित आले आणि भेटीचा हा सिलसिला पुढे सुरूच राहिला। पुढे जवळपास 8 वेळा हे दोघे बंधू एकत्रित दिसले आणि आम्ही एकत्रित आहोत ते कायमचे येण्यासाठी अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं आणि ते आता वारंवार दिसू लागलेलं आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत आणि याच ठिकाणी ज्या ठिकाणी जयंती ठाकरे राहतात त्या ठिकाणी सध्या ओम आपल्या बरोबर जोडले गेलेत। ओम, आत्ताच उद्धव ठाकरेंची गाडी आलेली दिसली, रश्मी ठाकरे सुद्धा गाडीमध्ये होत्या, त्याही आता उतरलेल्या दिसतात, राज ठाकरे यांचं सुद्धा वाहन दिसते। काय नेमक्या सगळ्या आता या घडामोडी घडतात? ते त्यांच्या घरात वरती जे त्यांचं घर आहे त्या ठिकाणी दाखल होतील। राज ठाकरेंच्या सुद्धा आगमनाची प्रतीक्षा आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी जो भाऊबीजेचा सण आहे तो देखील साजरा केला जाईल। खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबीय एकत्र आहेत आणि एकत्र आम्ही आलोय एकत्र राहण्यासाठी ज्या पद्धतीचं एक घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती ते पुन्हा रिफ्लेक्ट करण्याचा, ते पुन्हा त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न खरं तर या कौटुंबिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबाकडनं केला जातो। एका बाजूला राज आणि उद्धव हे जयवंती ठाकरे यांच्या घरी असतील तर दुसऱ्या बाजूला आदित्य आणि तेजस ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थावरती त्यांच्या मुलीच्या सोबत या भाऊबीजेचा सण जो आहे तो साजरा करणार। त्यामुळे एकंदर जर आपण पाहायला गेलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून या भेटीगाठी वाढत आहेत आणि या भेटीगाठीच्या माध्यमातून योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न कौटुंबिक असतील किंवा राजकीय योग असतील या दोन्हीच्या माध्यमातून खरं तर योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न ठाकरेंकडनं केला जातोय। सातत्यानं राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी केल्या जातात। कुठेतरी मुंबई आणि एकंदर या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टींमधून योग्य तो मेसेज देण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे येत्या काळात राज आणि उद्धव यांच्या या भेटीगाठी सातत्यानं वाढत जातील। माध्यमांनी सुद्धा याची आता सावय करून घ्यायला हवी अशा प्रकारची विधानं ठाकरेंकडनं सुद्धा केली जातात। त्यामुळे येत्या काळात सुद्धा या घडामोडी या भेटीगाठी वाढत जातील आणि पर्यायानं जी अपेक्षित अशी गोष्ट आहे ती म्हणजे यांच्या राजकीय युतीची त्या संदर्भात सुद्धा लवकरच घोषणा होईल अशी देखील शक्यता आता या निमित्तानं व्यक्त केली जाते। अगदी खरं आहे। खरं तर ओम, आज जी ही भेट होती आहे जरी औचित्य आज भाऊबीजेचं असलं तरी सातत्यानं गेल्या काही दिवसांमध्ये या भेटीगाठी होत चाललेल्या आहेत, त्या वाढत चालल्यात आणि प्रत्येक वेळी दोघांमध्ये चर्चा होत असते, राजकीय चर्चा होत असते असं सुद्धा कळतं। काल सुद्धा जेव्हा शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आलेले होते तेव्हा राज ठाकरे यांच्याबरोबर
जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचे कळते. काल काँग्रेसने नुकतीच भूमिका घेतलेली होती, उद्धव ठाकरेंबरोबर नाही आणि राज ठाकरेंबरोबर सुद्धा नाही आणि एकला चलो रे असा स्वबळाचा नारा काल काँग्रेसच्या इथल्या मुंबईमधल्या नेत्यांनी दिलेला आहे. भाई जगताप असू देत, वर्षा गायकवाड असू देत आणि त्याची री आज हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा ओढलेली आहे. तेव्हा या सगळ्या अशा महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा कालही झाली असावी आणि आजही होईल अशी एक शक्यता आहे. तेव्हा काय नेमकं या निमित्तानं काही राजकीय घडामोडी सुद्धा घडतात? निश्चितच जेव्हा दोन नेत्यांची भेट होते, दोन पक्षाच्या दोन पक्षप्रमुखांची भेट होते, तेव्हा निश्चितच राजकीय चर्चा होणं अगदीच अपरिहार्य आहे. ज्या गोष्टींचा तुम्ही आता उल्लेख केलात की काँग्रेसकडनं सातत्याने या संदर्भात विधानं केली जातात आणि महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या एंट्रीबाबत ज्या प्रकारची भूमिका काँग्रेस घेते त्यावरून महाविकास आघाडीमध्ये काही फाटाफूट होणार का या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या सातत्यानं सुरू झाल्यात. अनसर्टनिटी इज द मोस्ट सर्टन थिंग. खरं तर राजकारणामध्ये अस्थिरता हीच एक गोष्ट स्थिर असते. त्यामुळे सातत्यानं बदलत जाणाऱ्या राजकीय घडामोडी आणि त्यात ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्रीकरणाची जी महत्वाची बाब आहे त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह, त्या सगळ्या गोष्टींची चर्चा या दोन बंधूंच्या भेटीमध्ये होणे अगदीच स्वाभाविक आहे. सातत्यानं ज्या भेटीगाठी होत आहेत त्यामध्ये केवळ कौटुंबिकच नाही तर राजकीय चर्चा सुद्धा होणं अतिशय क्रमप्राप्त आहे. आज मात्र कशा प्रकारची चर्चा जयवंती ठाकरे यांच्या घरी होईल का या संदर्भात जरी साशंकता असली तरी काही वेळानं जेव्हा हे दोन भाऊ शिवतीर्थावर जातील तेव्हा मात्र निश्चितच या दोघांमध्ये अशा प्रकारच्या राजकीय चर्चा होतील याची एक शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे निश्चितच या दोन भावांमधल्या राजकीय चर्चेनंतर नेमकं काय घडते आणि कशा प्रकारचं समीकरण होऊ घातले हे देखील पाहणं महत्वाचं असतं. अगदी केवळ राजकारणापुरतीच खरं तर या घडामोडींचा किंवा या सगळ्या ज्या घटना घडतात याचा विचार न करता पुढे सुद्धा एकत्रित राहण्यासाठी आणि एकत्रित राजकारण करण्यासाठी दोघे बंधू एकत्रित यावेत अशी खरं तर महाराष्ट्र जनांची आणि जे ठाकरे कुटुंबावर ठाकरेंच्या राजकारणावर प्रेम करतात अशा त्यांच्या समर्थकांसाठी खूप महत्त्वाची खरं तर भावना आहे. ओम, खरं तर आता ही चौथी पिढी आहे, 4 पिढ्यांची मोठी परंपरा ठाकरे कुटुंबाची आहे, अगदी प्रबोधनकार ठाकरेंपासून ते अमित ठाकरेंपर्यंत. तेव्हा ठाकरे कुटुंबातली नाती खूप महत्त्वाची आहेत. आज जयवंती ठाकरे म्हणजे राज ठाकरेंच्या सख्या बहिणीकडे भाऊबीजेचा सण होतोय. खरं तर उद्धव ठाकरे ज्येष्ठ बंधू आहेत आणि ते भेटीसाठी जयवंती ठाकरे यांच्याबरोबर भाऊबीजेच्या सणासाठी आता तिथे पोहोचतात. त्यामुळे या सगळ्या घटनेकडे कसं पाहायचंय? कारण ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते, असंख्य समर्थक महाराष्ट्रामध्ये आहेत. निश्चितच ठाकरे कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या विशेषतः मुंबई आणि MMR भागातील सैनिकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणावी लागेल. सातत्यानं गेल्या अनेक वर्षांपासून जे काम करतात त्या पिढ्यांसाठी सुद्धा ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे हे सुद्धा आता जयवंती ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. त्यांचा ताफा देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. अवघ्या काही क्षणामध्ये आपण ज्या पद्धतीनं दृश्यांमध्ये पाहू शकतो थेट दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय राज ठाकरे हे सुद्धा जी त्यांच्या भगिनीची इमारत आहे डॅफोडिलमध्ये दाखल झालेले आहेत. आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो. काही क्षणांपूर्वी उद्धव ठाकरे सपत्नीक या ठिकाणी दाखल झाले होते. आता राज ठाकरे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ज्या पद्धतीचा कौटुंबिक सोहळा केला जातो, ज्या पद्धतीची व्हिज्युअलायझेशन या सगळ्या गोष्टींचं केलं जाते, दृश्य स्वरूपात या सगळ्या गोष्टी दिसत आहेत त्या आणि त्या माध्यमातून एक वातावरण निर्मिती देखील करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय हे आपल्याला पाहायला मिळतंय. अमित ठाकरे देखील या ठिकाणी राज ठाकरेंच्या सोबत आहेत. अमित ठाकरे आता गाडीतून उतरलेत आणि त्याचसोबतच त्यांच्या पाठोपाठ राज ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत आहेत. आपण पाहतोय थेट दृश्य ही जी 24 तासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अमित ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्यासोबतच त्यांच्या पत्नी असतील, कुटुंबीय असतील, हे देखील या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये पाहतोय की दाखल झालेलं आहे. एकंदरच दोन्ही भावांची कुटुंब त्यांच्या स्नुषा ह्या देखील असतील, या सगळ्यांची उपस्थिती आता राज ठाकरे यांच्या ज्या भगिनी आहेत जयवंती ठाकरे यांच्या घरी आपल्याला पाहायला मिळते. दृश्यांच्या माध्यमातून आपण हे पाहतोय की कशा पद्धतीने पुन्हा एकदा राज आणि उद्धव हे सहकुटुंब एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळतं. त्यामुळे आपण ज्या खरं तर ज्या गोष्टीची गेल्या 15 ते 20 वर्षांपासून सातत्यानं प्रतीक्षा होती की कशा पद्धतीनं ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण संभाव्य पद्धतीमध्ये होईल, त्या सगळ्या गोष्टी आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत का पाहणं महत्वाचं असणार आहे. या सगळ्या गोष्टींची जर आपण प्रतीक्षा पाहिली गेल्या अनेक वर्षांपासून ही हा एक योग होता आणि आपण पाहतोय की अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला, परंतु आता आपण कुठलीही प्रतिक्रिया सध्या तरी देणार नाही असं त्यांनी म्हटलंय. एकंदर जर आपण पाहायला गेलं
जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला की ठाकरे बंधूंसाठी, महाराष्ट्रातल्या ठाकरे प्रेमींसाठी आणि विशेषत्वानं ठाकरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या खरं तर ज्या 4 पिढ्यांचा तुम्ही उल्लेख केला, त्या 4 पिढ्यांवरती प्रेम करणाऱ्या ठाकरे प्रेमींसाठी ही खूप महत्वाची आणि मोठी बाब म्हणावी लागणार आहे. 4 पिढ्यांवर प्रेम करणारी महाराष्ट्रातली जनता, ज्या शिवसैनिक किंवा ज्या ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्या लोकांकडून अपेक्षा सातत्याने व्यक्त केली जाते, त्या सगळ्यांसाठी हा क्षण अत्यंत महत्वाचा म्हणावे लागेल. खऱ्या अर्थानं पहिला जो क्षण होता, ज्या मेळाव्याच्या माध्यमातून राजाने उद्धव हातात माध्यमातून ते सार्वजनिक स्वरूपामध्ये एकत्र येतात. त्यामुळे निश्चितच राजकीय दृष्ट्या आणि कौटुंबिक दृष्ट्या ही 2 भावांची एकजूट महत्वाची म्हणावी लागेल. अगदी ओम, असे संपर्कात राहा. आपण पुन्हा एकदा झी24च्या प्रेक्षकांना ही माहिती देऊया. ही 2 महत्वाची दृश्य आपण पाहतोय. अमित ठाकरे आता त्यांच्या आत्या असलेल्या जयवंती यांच्या घरी जात आहेत. राज ठाकरे नुकतेच पोहोचलेत. उद्धव ठाकरे काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी सहकुटुंब आलेत. रश्मी ठाकरे सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत. भाऊबीजेचा आजचा दिवस आहे. दिवाळीतला भावा बहिणीच्या प्रेमाचा आजचा हा दिवस असतो आणि म्हणूनच वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये राजकीय वर्तुळात तर या आजच्या दिवसाला मोठं महत्त्व असतं. काही बंध हे रक्ताचे असतात, मात्र काही बंध हे मानलेले गेलेले असतात आणि त्यामुळे आजच्या भाऊबीजेच्या सणाला कोणकोणते राजकारणी नेमके एकत्रित येत आहेत, एकत्रित दिसतात, याकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष असतं. आणि झी24 तासना सकाळपासून असे अनेक नातेबंध भाऊ बहिणींचे दाखवलेत राजकीय वर्तुळातले. तर आता हे ठाकरे कुटुंबीय एकत्रित आलेले आहेत आणि बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर एका तणावात्मक परिस्थितीतून गेल्यानंतर पुन्हा एकदा हे मजबूतीचे स्नेहबंध पुन्हा एकदा तयार झालेले आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गाड्या या ठिकाणी दादरमध्ये आता जयवंती ठाकरे यांच्या इमारतीखाली आलेल्या आहेत. कुटुंब सगळं वर गेलेलं आहे आणि एकंदरीतच हा सण आता साजरा होतो आहे. तर ठाकरेंनी एकत्रित यावं अशी खरं तर कायम भूमिका मांडणारे ठाकरेंचे मामा म्हणजे चंद्रकांत वैद्य यांनी सातत्यानं, ज्यांना चंदू मामा म्हणून खरं तर ते प्रसिद्ध आहेत, तर त्यांची नेहमीच भूमिका राहिलेली होती. अनेकदा झी24 तासनं सुद्धा या संदर्भात त्यांच्याबरोबर गप्पा मारलेल्या होत्या. या संदर्भात आपण ओमला प्रश्न विचारूया. ओम, चंदू मामांचा नेहमीच प्रयत्न होता की दोन्ही बंधूंनी एकत्रित यावं, त्यांच्या राजकारणासाठी सुद्धा आणि पुढच्या भविष्यासाठी सुद्धा, म्हणजे पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठी, राजकीय अस्तित्वासाठी सुद्धा ही घडामोड खूप महत्वाची होती. हे होणं खूप महत्वाचं होतं. काय नेमकं या निमित्तानं? राजकीय दृष्ट्या दोन्ही पक्षांना जिवंत राहण्यासाठी ही घडामोड आवश्यक होतीच. कौटुंबिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीचा उल्लेख केलात, चंदूमामा असतील किंवा इतरही अनेक महत्वाचे घटक असतील जे पुढे येऊन किंवा मागे राहून सुद्धा या सगळ्या गोष्टी होण्यासाठी प्रयत्नशील होते, त्यांच्या कुठेतरी प्रयत्नांना यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते. कौटुंबिक दृष्ट्या ज्याची सातत्याने चर्चा होते, 2 कुटुंब एकत्र येणं, 2 भावांचे एकत्र येणं निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु जेव्हा 2 राजकीय पक्षांची चर्चा होते तेव्हा आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी या 2 पक्षांचं एकत्रीकरण जर होत असेल तर निश्चितच ती देखील राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची बाब म्हणावी लागेल. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाचा सारीपाट ज्या पद्धतीने बदलला, 2014 नंतर ज्या पद्धतीची राजकीय गणितं महाराष्ट्रामध्ये मांडली गेली आणि ज्या पद्धतीची समीकरणं घडून आली, त्यामध्ये राज ठाकरे हे सातत्यानं निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाचा पराभव होत गेला. मुंबईमधून आणि या सगळ्या भागातून त्यांचा जनाधार जो होता तो कमी होत गेला. त्याचं रूपांतरण त्यांच्या जागा निवडून येण्यामध्ये झालं नाही. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सुद्धा मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पिछेहाट सहन करावी लागली. अवघ्या 20 जागा त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळाल्या, त्यातल्या 10 जागा MMR रिजनमधून मिळाल्या होत्या. आणि येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक ताकद उभी करणं, ज्या माध्यमातून शिवसेनेचा जो बालेकिल्ला म्हणून मुंबई महापालिकेकडे सातत्यानं पाहिलं जात होतं, त्या मुंबई महापालिकेवर आपली सत्ता जर कायम ठेवायची असेल तर त्या दृष्टीनं आपलं एकत्रीकरण, आपले दोन्ही पक्षांचं एकत्र येणं खूप आवश्यक आहे. याची कुठेतरी जाणीव दोन्ही पक्षांना झाली आणि त्यानंतरच कुठेतरी या प्रकारचा निर्णय झाला. सातत्याने या संदर्भात बैठका झाल्या, भेटीगाठी झाल्या आणि अंतिमतः दोन्ही भावांच्या एकत्रीकरणाच्या संदर्भातल्या हालचालींना सुद्धा वेग आला. आपण जर पाहिलं असेल तर मुंबईमध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी घडतात किंवा ज्या पद्धतीच्या राजकीय भूमिका मांडल्या जातात, मुख्यमंत्र्यांचं कालचं विधान असेल किंवा काँग्रेसने घेतलेली भूमिका असेल, या सगळ्या गोष्टी कुठेतरी ठाकरेंच्या एकत्रीकरणाच्या संदर्भानं खूप महत्वाच्या ठरत आहेत. आम्ही मुंबईमध्ये एकत्र लढू, महायुती म्हणूनच लढू, अशा प्रकारचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आणि कुठेतरी काँग्रेसनं मात्र ठाकरेंसोबत आम्ही लढणार नाही, राज असो किंवा उद्धव असो, अशा प्रकारचं विधान मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी केलं. या सगळ्या गोष्टी कुठेतरी ठाकरेंना कोअलाइन करतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी निश्चितच महत्वाच्या ठरतात. आणि पॉलिटिकली जर पाहायला गेलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक स्वतंत्र फॅनबेस सुद्धा मुंबई MMR रिजन मध्ये आहे, हे देखील आपल्याला मान्य करावे लागेल. राज ठाकरेंकडे एक स्वतःचं असं वक्तृत्व कौशल्य आहे.
दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंकडे एक मोठी संघटना आहे. त्यामुळे या दोन गोष्टींना जर एकत्र केलं तर निश्चितच मोठा परिणाम मुंबईमध्ये होऊ शकतो अशी अपेक्षा दोन्ही भावांच्या दोन्ही संघटनांना आहे. याचा प्रत्यक्ष मैदानावरती ग्राउंड रियालिटीवरती किती फरक पडतोय आणि कितपत यश मिळवण्यात या दोन्ही भावांना खऱ्या अर्थानं जमेल किंवा या दोन्ही भावांना यश मिळेल हे देखील पाहणं येत्या काळात महत्वाचं ठरेल. अर्थात भाजप महायुतीचं समोरचं आव्हान सरकारची कामं आणि सगळ्याच गोष्टींचा जर आपण विचार केला तर निश्चितच ही निवडणूक दोन्ही बाजूंना तशी म्हणावीशी सोपी नसणार आहे. परंतु या दोन भावांच्या एकत्रीकरणामुळे जी एक भावनिक वातावरण सुद्धा मुंबईमध्ये निर्माण होईल त्याचा सुद्धा कुठेतरी फायदा दोन्ही भावांना होऊ शकतो. अंतिमतः राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळे सद्यस्थितीत या राजकीय समीकरणाची जरी चर्चा होत असली तरी भविष्यात या समीकरणाचं नेमकं काय होतंय हे देखील पाहणं महत्वाचं असेल. अगदी ओम, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये कलानगरच्या म्हणजेच मातोश्रीच्या भेटीगाठी दादरमध्ये शिवतीर्थ या निवासस्थानी मोठ्या प्रमाणामध्ये होत चालल्यात आणि त्यामुळे अर्थातच विरोधकांचे धाबे सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये दणाणलेले आहेत आणि म्हणूनच एक वेगळ्या प्रकारे आता रणनीती कशी आखली जाते पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये हे बघणं खूप महत्वाचं आहे. आणि फक्त विरोधकांचेच नव्हे म्हणजे सत्ताधाऱ्यांचेच नाही तर त्यांच्याच बरोबरच्या इतर घटक पक्षांचे सुद्धा धाबे दणाणलेले पाहायला मिळतात आणि म्हणून स्वबळाचा नारा एक ठिकाणी दिला जातोय, चाचपणी केली जाते आणि म्हणूनच पुढचा काळ हा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कुठे कसं वजाबाकी आणि कुठे समीकरण करताना बेरीज साधली जाते हे बघायचंय. खरं तर या दृश्यांच्या मागे ही सगळी राजकीय गणितं आहेत. कितीही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात नकार दिलेला असला हे केवळ एक कौटुंबिक सोहळा म्हणून या घडामोडीकडे पहा असं जरी सातत्यानं सांगत असले किंवा पत्रकारांनी आता हे सवयीचं ठेवावं असं अविनाश देशमुखांनी आज अविनाश जाधवांनी प्रतिक्रिया सकाळी दिलेली होती, तेव्हा पत्रकारांना जरी अशा गोष्टींची सवय करावी लागली तरी राजकारणामध्ये सगळे पुन्हा दोन बंधू एकत्रित येऊन किती मोठी शक्ती मुंबई महानगरपालिकेसाठी निर्माण करतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर मनसेच्या आणि राज ठाकरेंच्या विशेषतः जमेच्या बाजू म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा राज ठाकरे सातत्यानं लावून धरतात. स्पष्ट थेट बोलण्याची त्यांची शैली, अत्यंत उत्तमरित्या त्यांचा संवाद जो होत असतो पब्लिक रॅलीजमध्ये तो खूप महत्त्वाचा आहे. पक्षाचे मुंबईतले महाराष्ट्रातले स्थानिक प्रश्न ते अगदी बरोबर हेरतात आणि खरं तर या जमेच्या बाजू घेऊन ते राजकारणामध्ये आणि येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरणार. त्यामुळे खूप मोठी शक्ती मनसे आणि शिवसेना युबीटी एकत्रित मिळून स्थापण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे आणि म्हणूनच या दृष्टीनं ही घडामोड फक्त कौटुंबिक सोहळा नाही तर एक मोठं राजकारण यामागे आहे असं म्हणायला निश्चित हरकत नाही. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून वेळोवेळी आणखी माहिती जाणून घेत राहणार आहोत आणि दादरमधली महत्त्वाची दृश्य राजकीय दृश्य आपण सध्या यावेळी पाहतोय.